नमस्कार. जवाहर नवोदय विद्यालय अंकगणित अभ्यास मालिका 7व्या मध्ये आपलं स्वागत आहे. या घटकातील आजचा शेवटचा उपघटक म्हणजे मूळ किंवा संयुक्त संख्या. काय आहेत मूळ संख्या आणि संयुक्त संख्या याआधी आपण पुसट असं वरवर पाहिलं. संख्या म्हणजे काय. चला तर या ठिकाणी मी एक व्याख्या तयार प्रयत्न केलेला आहे की ज्या संख्येला संख्या घेतली ती संख्या व्यतिरिक्त संख्येचा संख्या ठीक आहे. तर संख्येने भाग जाऊ शकतो 3 आणि 1 2 ने जाणार का आणि म्हणजे या व्यतिरिक्त कुठल्याही संख्येने भाग तर जाणार तीन ला वगैरे जाणार का नाही. म्हणजे दोन संख्या आहे या व्यतिरिक्त इतर भाग पुढे आपण काम सोपं काही विचारली जात नाही पण समजा मांडायची झाली तर या पद्धतीने आपण मांडू शकतो. आता या ठिकाणी त्यामुळे 2 आहे 3 आहे 5 का नाही म्हणजे 5 मूळ संख्या त्यानंतर मूळ संख्या 9 ला पण जातो 3 पासून 10 आहेत 10 संयुक्त आहे ती संख्या जी संख्या उरले त्यानंतर 6 सर्व आहे ही संख्या आणि ती संयुक्त संख्या सुद्धा नाही कारण उर्वरित याच्यापैकी तीच संख्या व एक व्यतिरिक्त कोणत्याही संख्येचा भाग एक ही सर्व आणि उरलेली संख्या 5 संख्या ह्या संयुक्त संख्या. आता याच्यावर असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो की 1 पासून 100 कोणती संयुक्त संख्या आहेत. आता जर मूळ संख्या त्या किती आणि कोणकोणत्या ते आपण तर तुम्हाला माहित असले मूळ संख्या किती आहेत आणि 100 मधून तुम्ही मूळ संख्या काढून टाकले तर उर्वरित सर्व संख्या संयुक्त आहेत असं सुद्धा उत्तर तुम्ही देऊ शकणार. पण हे उत्तर चुकलेलं असेल त्यामुळे त्याच्यामधून एक आपल्याला कमी करायचं आहे. एक ही मूळ संख्या सुद्धा नाही आणि संयुक्त संख्या सुद्धा नाही. त्या दोघांमध्ये त्याचा अंतर्भाव होत नाही. चला पुढे पाहूया आपण कोणकोणत्या मूळ संख्या आहेत आणि किती आहेत. तर मी या ठिकाणी सांगून देतो कारण मूळ संख्या ओळखण्यासाठीचा कुठलाही दुसरा फॉर्म्युला माहिती करायला लागला. आता एवढ्या मूळ संख्या पासून 100 पर्यंत किती संख्या कारण नाही पण आपल्याकडे अशा तर ठीक आहे 4 मूळ संख्या त्यानंतर आहे 17 19 4 ह्या पाठच करून ठेवायच्या. कोणकोणत्या 2 3 5 7 11 13 17 19 राहतील पाठ सगळ्यांना सोपा आहे एकदम राहतीलच कारण त्या जवळचे आहेत आपल्याला. त्यानंतर इथे पर्यंत मूळ संख्या सहसा पाठ नाही मला
तर मी काय केलं की ह्या पाठ राहण्यासाठी एक साधी सोपी ट्रिक आहे आपल्याकडे. कसं आहे ट्रिक? गाणं आपण 9 1 7 1 7 परत म्हणायचं 3 9 1 7 1 3 9 3 9 7. कसं 3 9 1 7 1 3 7 3 9 1 7 1 3 3 9 7. मग आल्या 1 पासूनच्या 100 पर्यंतच्या सर्व संख्या आल्या याच्यामध्ये समाविष्ट आल्या. तर आता बघा या पहिल्या कॉलम मध्ये 1 पासून 10 पर्यंत किती मूळ संख्या? 4 आहे. या कॉलम मध्ये 20 पर्यंत किती? 4 आहे. इथे 2 आहेत, इथे 3 आहेत, इथे 3 आहेत, इथे 2 आहेत, इथे 2 आहेत, इथे 3, इथे 2 आणि इथे 1च आहे. आता हा बघा हा पॅटर्न तयार झाला 4 4 2 2 3 2 2 3 2 1. म्हणजे इथे एकूण किती मूळ संख्या आहेत बेरीज करून पाहूया आपण. याचे 4 4 8 8 आणि 2 10 10 2 12 12 आणि 3 15 15 आणि 2 17 17 आणि 2 19 19 आणि 3 22 आणि 3 25 मूळ संख्या आहेत 1 पासून 100 पर्यंत. इथे 25. आता ह्या 25 मूळ संख्यांचा क्रम लक्षात ठेवण्यासाठी म्हणजे कोणत्या प्रकारामध्ये कोणत्या कॉलम मध्ये किती मूळ संख्या आहे त्याच्यासाठी हा पॅटर्न तयार झालेला आहे. हाच पॅटर्न आपण लक्षात ठेवायचा. काय म्हणायचं? 44 223 221. कसा 44 223 223 म्हणजे ह्या सगळ्या मूळ संख्या लक्षात येऊ नये. ह्या पाठांतराशिवाय दुसरा पर्याय नाही. कारण जसं सम विषम आपण काढतो त्या पद्धतीने काही आपल्याला ओळखता येणार नाही. तर हा चार्ट एकदा तुमच्या तोंडपाठ झाला की याच्यावर अनेक प्रश्न विचारले जाऊ शकतात. ते सर्व प्रश्न तुमच्या लक्षात राहतील. आता इथला पहा 1 ही मूळ संख्या नाही आणि समसंख्या नाही हे माहिती आहे तुम्हाला. तर मग सर्वात लहान मूळ संख्या कोणती? 2. सर्वात लहान मूळ संख्या कोणती? 2. त्यानंतर सर्वात मोठी मूळ संख्या 1 ते 100 पर्यंतची 97. त्यानंतर एक अंकी संख्येमधली सर्वात मोठी मूळ संख्या कोणती? 7. एक अंकी संख्येमधली सर्वात लहान मूळ संख्या कोणती? 2. दोन अंकी संख्येमधली सर्वात लहान 11. दोन अंकी संख्येमधली सर्वात मोठी 97. त्यानंतर इथे ह्या सगळ्या मूळ संख्या बघा सगळ्या मूळ संख्या ह्या विषम आहेत. पण यापैकी ही एकच संख्या म्हणजे 2 ही एकमेव संख्या आहे जी सम आहे. बघा या कॉलम मध्ये येतात का कुठले? म्हणजे समसंख्या कुठल्या ह्याच्यामध्ये आल्या असतात. 4 एक स्थानी 4 एक स्थानी 6 एक स्थानी 8 व एक स्थानी 0 आला असता. पण त्या कॉलम मध्ये एक तरी संख्या आली आहे का? नाही आली. म्हणून 2 ही एकमेव मूळ संख्या आहे विश्वातील. पुढे कुठे तरी समसंख्या मिळणार नाही. 2 ही एकमेव मूळ संख्या आहे जी सम आहे. एवढं लक्षात ठेवायचं. म्हणजे असा पण प्रश्न विचारू शकतो की एक अंकी सर्वात लहान विषम मूळ संख्या. मग एक अंकी मधली कुठली आहे? 2 आहे. पण ती विषम आहे का? नाही, सम आहे. त्याच्यामुळे ती 3 होईल. तर अशा पद्धतीने गुंतागुंतीचे प्रश्न विचारू शकता. तुम्हाला हा जर चार्ट पाठ झाला, हा क्रम पाठ झाला कुठला? 3 9 1 7 1 3 7 3 9 1 7 1 3 9 3 9 7. त्यानंतर 44 223 223 21 अशा पद्धतीने जर क्रम पाठ झाला तर मूळ संख्या आपल्या हाताबाहेर अजिबात जाणार नाही. यावर आधारित प्रत्येक प्रश्न आपण सोडवणार. त्यानंतर बघा जोडमूळ संख्या. मूळ संख्येचाच हा भाग आहे. जोडमूळ संख्या म्हणजे अशी जोडी मूळ संख्यांची ज्यांच्यामध्ये एक संयुक्त संख्या आहे. जोडून येणारे असं म्हणता येणार नाही. ज्यांच्यामध्ये एक संयुक्त संख्यांची जोडी संयुक्त संख्या आहे म्हणजे 2चा फरक आहे त्या मूळ संख्यांमध्ये. अशा मूळ संख्यांच्या जोडीला आपण जोडमूळ संख्या म्हणतो. एका संख्येचा फरक म्हणा. नाही तर जोडून येणारे जर म्हणल्या तर 2 आणि 3 हे सुद्धा होईल. पण जोडून येणारे फरक नसल्यामुळे संयुक्त संख्येचा एक नसल्यामुळे 2चा फरक नसल्यामुळे 2 आणि 3 ही जोडमूळ संख्यांची जोडी नाही. बऱ्याच वेळा जोडमूळ संख्यांच्या प्रश्नामध्ये हा पर्याय असतो. म्हणजे आपण बुचकळ्यात पडू नये. 2 आणि 3 ही जोडमूळ संख्याची जोडी. बघूया कोणत्या संख्या आहेत 2च्या फरकाने येणाऱ्या. 3 आणि 5 आहे. लिहूनच घेऊ ना इथे आपण 3 आणि 5. त्यानंतर 5 आणि 7. त्यानंतर 11 13. त्यानंतर 17 19. त्यानंतर परत आहे 29 31.
इथे आहे 41 43 59 आणि 61 73 तर किती संख्येच्या जोड्या आपल्याला 1 2 3 4 5 6 7 8 जोड्या मिळाल्या. तर असं सुद्धा विचारू शकतो की मूळ संख्यांची सर्वात लहान जोडी 2 अंकी 1 ते 100 पर्यंतची जोडमूळ संख्याची सर्वात मोठी जोडी कोणती, तर हे सुद्धा आपल्याला सांगता यायला. आता जोडमूळ संख्या बघा या ठिकाणी मी मांडलेल्या आहेत. 3 5 5 7 11 13 17 19 29 31 41 43 59 61 71 73 आल्या लक्षात. ह्या 8 जोडमूळ संख्यांच्या जोड्या आहेत. पुढे बघूया आपण सहमूळ संख्या. मूळ संख्येच्या संदर्भात जोडमूळ आणि सहमूळ. सहमूळ संख्या याच्यामध्ये मूळ संख्येचा पण काय आहे की ज्या दोन संख्यामध्ये एक सोडून सामायिक अवयव येत नाही. अवयव म्हणजे संयुक्त संख्या तयार होण्यासाठी जे अवयव गुणाकारापासून ते तयार झालेला असतात त्याला अवयव म्हणतो आपण. जसं 3 चे अवयव आहेत. 3 कोणकोणते येऊ शकते? 3 आणि 1 म्हणजे 3 म्हणजे याचे अवयव कोणते? 3 आणि 1. त्यानंतर दुसरी एखादी संख्या समजा 5 आणि 5 पाहू. तर 5 चे कोणते अवयव आहेत? 5 आणि 1. कारण मूळ संख्याचे अवयव ती संख्या आणि तेच. एखादी दुसरी संख्या पाहूया आपण 6. चे कोणते अवयव आहेत? 2 6 1. आता यांचा दोघांचा जर विचार करायला गेला तर इथे एक कोणता तरी मध्ये फक्त एक कितीही कोणते दोन जोड्या पकडल्या तरी एक कॉमन राहील. यांच्यामध्ये बघा मला 5 आणि 6 मध्ये काय दिसतंय तुम्हाला? आता याच्याकडे तर भरपूर सारे अवयव म्हणजे 5 आणि 6 ही सुद्धा संख्यांची जोडी बनते. संख्या ज्या आहेत त्यामध्ये जर एक असतो प्रत्येक वेळी तर त्यांना सहमूळ संख्या म्हणतात. तर इथे पहा आहे की दोन क्रमवार येणाऱ्या संख्या ह्या नेहमी समूळच असतात. कोणत्याही क्रमवार येणाऱ्या. आता हे इथं क्रम दिसत आहे 5 आणि 6. तर बघा 8 चे अवयव कोणकोणते आहेत? 4 2 1 आणि 8. ओके. 9 चे कोणकोणते आहेत? 9 त्यानंतर 3 त्यानंतर 1. ठीक आहे. आता इथे कॉमन दिसतंय इथे फक्त काय आहे? 1 कॉमन. म्हणजे ही सुद्धा 8 आणि 9 ही सुद्धा सहमूळ संख्या आहे. 8 आणि 9 ह्या सहमूळ संख्या आहेत. तर ह्या आता जोडूनच आलेल्या आहेत पण इतरही बऱ्याच संख्या आहेत ज्या सहमूळ असू शकतात. जसं मी घेतला 5 आणि 13 घेतले. तर 5 चे अवयव कोणकोणते आहेत? 5 आणि 1. 13 चे कोणकोणते आहेत? 13 आणि 1. यांच्यामध्ये सुद्धा एकच कॉमन आहे. 5 आणि 12 घेतलं. 5 आणि 5 आणि 1. 12 चे कोणकोणते येणार? 12 येईल, 6 येईल, 4 येईल, 3 येईल, 2 आणि 1. 12 चे एवढे मोठे अवयव तयार झाले. पण याच्यापैकी एक तरी कॉमन अवयव आहे का 5 सोबत? नाही. म्हणून 5 आणि 12 हे सुद्धा सहमूळ असू शकतात. तर अशा पद्धतीने प्रश्नात विचारला जाऊ शकतो सहमूळ संख्याचा. तर इथला हे एक महत्त्वाचं लक्षात आहे की दोन क्रमवार येणाऱ्या संख्या, क्रमवार येणाऱ्या कोणत्याही दोन संख्या ह्या सहमूळच असतात. हे लक्षात राहिलंच पाहिजे कायमस्वरूपी. ठीक आहे. पुढे जाऊया आपण प्रश्नांकडे. कोणकोणत्या स्वरूपाचे प्रश्न येतात याच्या आधी परत एकदा आपण आकलन करून घेऊया. आधी काय आपण कोणकोणत्या गोष्टी पाहिल्या होत्या. तर मूळ संख्या म्हणजे काय की ती संख्या आणि 1 या व्यतिरिक्त इतर कुठल्याही संख्येचा भाग जात नाही ती संख्या. त्यानंतर संयुक्त संख्या म्हणजे जी मूळ संख्या नाही आहे ती संयुक्त संख्या 1 सोडून, कारण 1 ही मूळ संख्या नाही आणि संयुक्त संख्या सुद्धा नाही. त्यानंतर आपण जोडमूळ पाहिल्या होत्या. जोडमूळ संख्या म्हणजे ज्या दोन मूळ संख्यांमध्ये 2चा फरक असतो. सरळ हाच फॉर्म्युला वापरला तरी चालतंय. त्यांना आपण जोडमूळ संख्यांची जोडी म्हणतो. सहमूळ
सहमूळ संख्या म्हणजे ज्या दोन संख्यांचे अवयव यांच्यामध्ये फक्त एक या व्यतिरिक्त इतर कुठलाही अवयव कॉमन असत नाही, सामायिक असत नाही, त्या संख्यांना आपण सहमूळ संख्या आपण असे म्हणतो. इथपर्यंत आपल्याला लक्षात आला. त्यानंतर तो चार्ट आला लक्षात आपला आणि तिथपर्यंत कोणत्या संख्या आहेत, किती संख्या ह्या सुद्धा पाहिल्या. आता आपण प्रश्न सोडवण्यासाठी मोकळे. तर बघा प्रश्न काय आहे, 1 ते 10 मधील एकूण मूळ संख्या किती. आपण तो फॉर्म्युला पाठ केलेला होता, 44 223 223 21. मग पहिल्या कॉलम मध्ये काय आहे, 4 आहे. म्हणजे आपण मोजत राहण्याची गरज आहे का, नाही. मग याचं उत्तर किती येणार, 4 येणार. ओके, पुढे जाऊया. 10 ते 20 यामधील एकूण मूळ संख्या किती. 10 ते 20 विचारलं आहे, त्याच्यामुळे आपलं होऊ शकते 10 ते 20 आणि आपण काय केलं आहे 11 ते 20. आता इथे मूळ संख्या विचारला म्हणून त्याच्यामुळे फरक पडणार नाही, पण जर संयुक्त संख्या विचारला असता तर नक्की फरक पडला असता. तर लक्षात घ्यायचं 11 ते 20 पर्यंत आपल्या 4 मूळ संख्या वाढणार नाही. तिथे पण संख्या 24 म्हणलं ना, म्हणजे तिथे पण 4 मूळ संख्या आहे. नंतर 10 ते 20 संयुक्त संख्या किती आपली अपेक्षा केलेली होती ना आहे इथे. हे सगळे प्रश्न आधी विचारलेले आहेत. तो 1992 2001 ला 90 ला विचारलेले प्रश्न कधी रिपीट होतात. तर 10 ते 20 संयुक्त किती आहे म्हटलं, मूळ संख्या नाही. तर आता 4 तर 10 पर्यंत सुद्धा 4च मूळ किती आहेत, 11 संख्या आहे. 11 आहेत संख्या, 10 आहेत का, नाही. संख्या 11 हा शब्द आलेला आहे. तर म्यान आणि म्हणजे किती राहतील, 9 राहतील. आता 9 पैकी 4 मूळ संख्या आहेत. मग संयुक्त किती संख्या असतील बाबू, 5 असतील. मग याचं उत्तर काय आहे, 5. लक्षात. दरम्यान हा त्याच्यासाठीच मी लाल केला की दरम्यान याचा अर्थ पहिलाही सोडायचा आहे, दुसराही सोडायचा. त्याच्या मध्ये असणार. पूल आहे ना, पुलाचे 2 खांब आहेत, त्यात आपल्याला सोडायचा आणि विसरायचा. याच्या मध्ये संख्या येतात, त्या संख्या म्हटलं आहे. आलं लक्षात आता. त्यानंतर आता 2 3 5 7 11 आणि ह्या सर्व काय आहेत माहितीच आहे आपल्याला, आपण पाहिलेल्या त्या मूळ संख्या आहेत. आता हे जर आपल्याला लक्षात राहिलं तरच आपण, नाही तर मग काढत बसणार काय आहेत, कोणाचे विभाज्य आहेत, काय आहेत, अवयव आहेत की काय आहेत हे पाहत बसणार. पण मूळ शोधत बसण्याची गरज. त्यानंतर 70 अंश मधील संख्याची मूळ संख्याची बेरीज, मूळ संख्या ज्या आहेत त्या मूळ संख्या. आता फॉर्म्युला सांगितलं कुठला, 3 9 1 7 1 3 7. त्यानंतर 3 9 1 7 1 3 9 3 9 7 असा फॉर्म्युला सांगितला होता. म्हणजे हे किती आहे, 70 ते 71 ते 80. 71 ते 80 70 जरी वाढवला तरी काही फरक पडत नाही. याच्यामध्ये किती आहेत, 3 मूळ संख्या आहेत आणि कोणकोणत्या आहेत, 71 73 आणि 79. मग याची बेरीज 71 19 10 10 3 13 7 21 230. माझं चुकलं आहे, कारण मी किंवा 223 पर्याय टाकायचे राहून गेले. तर चला ठीक आहे, पुढे जाऊया आपण. प्रश्न आहे 33 आणि 97. 33 आणि 97 याच्या बाबतीत काय खरं आहे. तर पहा, एक एक पर्यायाचा विचार करूया. दोन्ही मूळ संख्या आहे. आता 97 ही मूळ संख्या आहे, 33 मूळ संख्या आहे का, म्हणजे हा सुद्धा खरं नाही. त्यानंतर दोन्ही सहमूळ संख्या आहे. संख्येच्या बाबतीत काय पाहिलं होतं आपण, कॉमन. आता या 97 ला 33 भाग जाणे आवश्यक आहे, किंवा त्या 97 ला 33 ला भाग जाणे आवश्यक आहे. म्हणजे एकतर अवयव असायला पाहिजे, कारण 97 जी आहे 97 मूळ संख्या, त्याच्यामुळे 97 चे अवयव येतील फक्त
97 आणि 1 आणि 33 च्या अवयव येतील 33 आहे, त्यानंतर 11 3 आणि 1. आता याच्यामध्ये 1 शिवाय दुसरा कॉमन आहे का? नाही, म्हणजे ते सहमूळ आहे. पण आता बाकी पर्याय पण आपण विचार करून घेऊया की दोन्ही 11 ची गुणिते आहे. 11 ची गुणिते म्हणजे 11 ने भाग जातो, 11 ने भाग जातो, 33 ला जातो, आपल्याला माहित आहे. 97 ला जातो का हे करून पाहण्याची गरज नाही, कारण 97 हे काय आहे? ही मूळ संख्या आहे, त्यामुळे 97 ला 11 चा भाग जाऊ शकत नाही, म्हणजे हे सुद्धा खरं नाही. दोन्ही समसंख्या आहेत अजिबातच नाही, कारण दोघांच्या एकक स्थानी 3 आणि 7 समसंख्या आहेत. चला, याचा पर्याय कुठला असेल? हे 2. त्यानंतर पुढचा प्रश्न, 1 ते 100 मध्ये जोडमूळ संख्येच्या सर्वात मोठ्या जोडीची बेरीज. 1 ते 100 मध्ये जोडमूळ आता पाहिलं होतं आपण कोणकोणत्या जोडमूळ संख्या, त्यामध्ये सर्वात मोठ्या जोडीची बेरीज. तर आपल्या जोडमूळ बघा, कोणकोणत्या जोड्या पाहिल्या होत्या? ह्या जोडमूळ. तर याच्यापैकी सर्वात मोठी जोडी कोणती आहे? 71 ते 73. मी मग सांगितलं, सर्वात मोठी जोडी, सर्वात लहान जोडी, एक अंकी सर्वात मोठी जोडी, सर्वात लहान जोडी असं पण विचारू शकते. तर इथे 71 आणि 73 ही जोडमूळ संख्यांची सर्वात मोठी जोडी आहे. तर काय जोडमूळ संख्येची सर्वात मोठ्या जोडीची बेरीज 71 आणि 73 बेरीज किती? 44. उत्तर असेल. तर 1 ते 100 विषम मूळ संख्या आणि एक संख्या आहे मूळ मध्ये कोणती? 2, म्हणजे 10 20 मधील संख्यांची बेरीज 11 13 17 इथे पण बेरीज तिथे विचारली होती, द्यायला मी तिथे विसरलो. 3 आणि 1 4, 4 आणि 7 11, 11 आणि 9 20, 2 आणि 2 4, 6 आहे. यामध्ये 60 आहे, म्हणजे त्यांची बेरीज किती येणार? 60. पुढील पैकी जोडमूळ संख्यांची जोडी कोणती? पहा, मी याच्यावर सुद्धा भाष्य केलं होतं की जोडमूळ संख्या जेव्हा जेव्हा विचारेल तेव्हा तेव्हा 2 आणि 3 हा पर्याय नक्की देते, म्हणजे देतेच, कारण हे आणि त्यावेळी हे जोडमूळ संख्यांची जोडी आहे. आता बघा, 13 आणि 15 मध्ये फरक आहे, म्हणजे ती जोडमूळ संख्यांची जोडी आहे. 29 आणि 31 यांच्यामध्ये सुद्धा फरक आहे, म्हणजे ही सुद्धा जोडमूळ संख्यांची जोडी होऊ शकते. त्यानंतर 73 आणि 75 यांच्यामध्ये सुद्धा एका अंकीचा संख्येचा फरक आहे, म्हणजे ती सुद्धा जोडमूळ संख्यांची जोडी होऊ शकते. पण याच्यापैकी 75 ही मूळ संख्या आहे का? नाही. 15 ही मूळ संख्या आहे का? नाही. इथे 29 आणि 31 या दोघांपैकी ह्या दोन्ही मूळ संख्या आहेत, त्यामुळे इथली जोडमूळ संख्यांची जोडी कोणती असेल? 29 ते 31. त्यानंतर 1 ते 20 या नैसर्गिक संख्यामध्ये मूळ संख्यांची टक्केवारी काय? 2014 मध्ये विचारलेला होता. तर टक्केवारी हा इथला भाग नसला तरी पण आपल्याला आता पाहावं लागेल थोडक्यामध्ये. टक्केवारी आपण पुढे अभ्यासणार आहोत विस्ताराने, तरी पण या ठिकाणी काढायला काही अडचण नाही. 1 ते 20 या नैसर्गिक संख्यामध्ये 1 ते 20 पर्यंत किती नैसर्गिक संख्या आहेत? 20. 20 पैकी मूळ संख्या किती आहेत? 4 आणि 4 8. तर आपण एक तर टक्केवारी काढण्यासाठी त्याला 100 ने गुणू शकतो, किंवा जर डायरेक्ट आपल्याला काढायचं असेल तर 20 चे 10% किती? 2. मग 20 चे 20% किती? 4. 20 चे 30% किती? 6. 20 चे 40% किती? 8. म्हणजे 8 दिलेले आहेत, म्हणजे त्या संख्येमध्ये 20 चे 40% हे 8 होणार, म्हणजे
टक्केवारी 40% असं सुद्धा म्हणू शकतो. आता गुणाकाराच्या पद्धतीने जर काढायला गेला तर 8/20 गुणिले 100 जर केला तर 800/20 म्हणजे 800 भागीला 20 असं सुद्धा होऊ शकते. असं पण काढू शकतो आपण. मग 20/80 40%. आपण टक्केवारी हे विस्ताराने पुढे पाहणार आहोत, पण सरळ सरळ तुम्हाला 10%, 20% या पद्धतीने काढून हे टक्केवारी काढता येईल. लक्षात ठेवायचं 40% संख्या ज्या आहेत त्या मूळ संख्या आहेत 1 ते पर्यंतच्या. अशा पद्धतीने याविषयी जी सगळी माहिती आहे म्हणजे आलटून पालटून तो चार्ट आपल्या डोळ्यासमोर राहिला पाहिजे. मूळ संख्यांचा आहे त्याच्यापैकी ज्या गोष्टी आहेत, 1 ही मूळ संख्या नाही, संयुक्त संख्या नाही. 2 ही एकमेव समसंख्या आहे जी मूळ संख्या आहे. सर्वात मोठी 2 अंकी 97 आहे 91 ते 100 पर्यंत. तर त्यानंतर हा जो क्रम आहे आडवा 44, 223, 223, 21. त्यानंतर हा जो मोजण्यासाठीचा मी जो सांगितला आहे 3, 9, 1, 3, 3, 9, 1, 7, 1, 3, 7 या पद्धतीचा जो आहे तो क्रम सुद्धा लक्षात ठेवा. म्हणजे मूळ संख्येवर आधारित कुठलाही प्रश्न विचारला तरी आपण कुठेही कमी पडणार नाही. याची बेरीज विचारू शकतो, गुणाकार विचारू शकतो, संख्या विचारू शकतो, फरक सुद्धा विचारू शकतो, जोडमूळ संख्या विचारू शकतो, सहमूळ संख्या विचारू शकतो. तर यावर आधारित कुठलाही प्रश्न विचारला तरी आपण कधीही कमी पडणार नाही, कारण आपण मूळ संख्यांच्या बाबतीत एकदम परफेक्ट होणार आहोत. तर चला सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद.